दरम्यान ऑपरेशन टायगरचा पुरावा समोर येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे। लवकरच नवीन गटाचा फोटो आणि प्रमाणपत्र जाहीर केलं जाऊ शकतं। लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयातनं फोटो प्रमाणपत्र जाहीर होण्याची चर्चा आहे। ऑपरेशन टायगरचा पुरावा मागितला जात असतानाच कायदेशीर बाबी पूर्ण करून हा पुरावा समोर येईल असं शिंदेंच्या शिवसेनेकडनं सांगितलं गेलं होतं। ऑपरेशन टायगर यशस्वी झालं का यावरून सध्या चर्चा सुरू आहे। यावर शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे। 6 खासदारांनी वेगळा गट स्थापन केला असा दावा जाधवांनी केला। ऑपरेशन टायगर 365 दिवस सुरू असल्याचंही उदय सामंत यांचं म्हणणं आहे। त्यांची काय भूमिका ठरवायची, काय ठरवायची, त्यांची जी काही स्थानिक परिस्थिती आहे त्याला अनुसरून त्यांचा काय निर्णय असेल ते घेतील आणि प्रत्येकजण तो निर्णय तसं स्थानिक परिस्थिती आपली पाहूनच निर्णय घेत असतात। त्यांना काय निर्णय असेल ते घेतील त्याच्या ह्याच्यामध्ये, पण 6 जणांचा गट मात्र तिथून वेगळा झालेला आहे। ऑपरेशन 1 सक्सेस झालं, ऑपरेशन 2 सक्सेस झालं, असं ऑपरेशन टायगरला जर आपण नंबर द्यायला गेलो तर 365 दिवसाचे 365 नंबर त्याला द्यायला लागतील, कारण रोजच प्रवेश आमच्याकडे होत आहे। मी आता जिल्ह्यामध्ये देखील सांगितलं की आमच्याकडे देखील अशी एक सिच्युएशन तयार झालेली आहे। जे काय आता युबीटीची लोक असतील, जी काय विरोधातली आमचे महाविकास आघाडीतली लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले असतील, ते सगळे आमच्या संपर्कात आहेत। म्हणजे काय ते टायगर ऑपरेशन नाही, त्यांना विकासाला निधी पाहिजे, विकासाची कामं त्यांची थांबलेली आहेत, तो विकास आमच्याकडनं ते करून घेणार आहेत। त्याच्यामुळे अशी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील प्रवेश करणारे भरपूर आहेत आणि अशीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे। तर कोल्हापूर दौऱ्यावरील अमित शहांनी ऑपरेशन टायगर बाबत नेमका काय म्हटलं, काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। शिवसेना के अध्यक्ष और महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, पहले शिंदे जी के पीछे शिवसेना शिंदे गुट कहना पड़ता था, अब कोई गुट बचा नहीं है, एक ही शिवसेना हो गई है। सुप्रीम माननीय सर्वोच्च न्यायालयाची SLP ही अजून सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे। हे मला वाटतं ज्यांनी विधान केलं असेल त्यांना कदाचित माहीत नसेल, आणि त्याच्या पुढे जाऊन जर विधान करत असतील तर मग बाकीच्या गोष्टी या लोकशाहीवर चिन्ह निर्माण करतात।